नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. कोल्हापूर शहरातील महिला भाविक आणि पर्यटकांसाठी अत्यंत दिलासादायक अशी सुविधा आता उपलब्ध होणार आहे. महिलांना सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज पावडर रूम्स उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या संकल्पनेतून आणि विशेष प्रयत्नातून कोल्हापूरमध्ये प्रथमच वोलू हायटेक महिला स्वच्छतागृह प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. स्मार्ट तंत्रज्ञान आणि स्वच्छतेची सांगड घालणाऱ्या या अभिनव प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. राज्य शासनाच्या निधीतून कोल्हापूर शहरातील 3 महत्त्वाच्या ठिकाणी वातानुकूलित व सर्व सुविधांयुक्त महिला स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहे. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी टेम्पल कोल्हापूर येथे दर्शनासाठी दररोज हजारो महिला भाविक येतात. गेल्या अनेक वर्षांपासून महिलांसाठी स्वच्छ व सुरक्षित सार्वजनिक स्वच्छतागृहांची कमतरता जाणवत होती. आता या उपक्रमांमुळे महिला भाविक आणि पर्यटकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. एक ताराबाई पार्क ST वर्कशॉप जवळ ताराबाई पार्क परिसरातील स्वच्छतागृहाच्या पायाभरणीचा शुभारंभ भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक, कृष्णराज महाडिक आणि महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते करण्यात आला. या सुविधेमुळे प्रवासी आणि स्थानिक महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. खासबाग मैदान चौक, बिंदू चौक पार्किंग जवळ अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची पार्किंग व्यवस्था प्रामुख्याने बिंदू चौक कोल्हापूर येथे असते. ही गरज लक्षात घेऊन खासबाग मैदान परिसरात आधुनिक स्वच्छतागृह उभारण्यात येत आहे. यावेळी कृष्णराज महाडिक, सौ अरुंधती महाडिक आणि महेश जाधव यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून कामाचा श्री गणेशा करण्यात आला. रंकाळा टॉवर परिसर कोल्हापूरची शान असलेल्या रंकाळा लेक परिसरात दररोज हजारो पर्यटक फिरण्यासाठी येतात. येथे महिलांची होणारी अडचण दूर करण्यासाठी रंकाळा टॉवर शेजारील मोकळ्या जागेत स्वच्छतागृहाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी स्थानिक नगरसेविका व भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना कृष्णराज महाडिक म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भाविकांच्या सोयीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हे केवळ स्वच्छतागृह नसून महिलांच्या सन्मानासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.